Good morning. In previous video, we have seen the various uses of indefinite article a and an, definite article the, in which situation we have to use that definite article or indefinite article. But there are some rules about omission of article. When we don't need to use that particular article, such there are some rules about the omission of article. First of all, first rule is in front of the name of people, places. फॉर एक्झाम्पल कमला, नागपूर, जे प्रॉपर नाउन असेल त्याला आता लक्षात ठेवा की इन फ्रंट ऑफ द नेम्स ऑफ पीपल अँड प्लेसेस, ठिकाणाचं नाव असेल, कोणाचं नाव असेल, प्रॉपर नाव जर असेल तर त्या ठिकाणी कधीही आर्टिकल वापरायचं नाही, एक्सेप्ट इन द सिच्युएशन गिवन अबोव. जसं आपण इन फ्रंट ऑफ द काही नाहून, जसं फॅमिलीचं नेम होतं, जर फॅमिलीला जर आपण प्लुरलमध्ये जर आपण लावलं, समजा जसं सिन्नाज हॅज गॉन टू नागपूर, याचा अर्थ काय, सिन्नाज हॅव गॉन टू नागपूर, याचा काय पूर्ण सिन्हा फॅमिली हे नागपूरला गेली आहे, म्हणजे हे एक्सेप्ट. अशा जर काय सिच्युएशन असेल किंवा जर आपण एखाद्या प्रॉपर नाऊनच्या क्वालिटीज या अर्थाने वापरत असू, जसं आपण एक उदाहरण बघितलं होतं की रमेश इज गोइंग टू बी अन आईन्स्टाईन, नाही का, तर ह्या अशा क्वालिटीज एक्सेप्ट असे जर सिच्युएशन वगळता बाकीच्या ठिकाणी जसं तशा जर सिच्युएशन नसेल, कोणाची क्वालिटी म्हणून आपण यूज करत नसेल, किंवा कंपॅरिझन सीमा इज गोइंग टू बी लाईक सानिया मिर्झा वगैरे, अशा ज्या कंपॅरिझन असेल किंवा एक क्वालिटी म्हणून आपण जर उपयोग करतो असेल कॉमन नाऊनचा, आपला प्रॉपर नाऊनचा, अशा वेळेस आपण तिथे आर्टिकलचा उपयोग करत असतो. पण एक्सेप्ट त्या सगळ्या सिच्युएशन वगळता बाकीच्या सिच्युएशनमध्ये कधीही प्रॉपर नाऊन पुढे, म्हणजे एखाद्या माणसाचं नाव असेल, म्हणजे लोकांचे नाव असेल, किंवा एखाद्या ठिकाणाचं नाव असेल, तर अशा वेळेस आपण कोणतेही आर्टिकल यूज करू नये. दुसरा नियम आहे इन फ्रंट ऑफ सम ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, हॅपीनेस, ऑनेस्टी. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय, त्याला आपण मराठीत म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट आणि कॉन्क्रीट. कॉन्क्रीटचा अर्थ काय, दॅट वी कॅन एक्सपिरियन्स विथ द हेल्प ऑफ अवर 5 सेन्सेस, त्याला आपण कॉन्क्रीट नाऊन म्हणतो. जसं आपलं दगड आहे, विटा आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, एअर आहे, वॉटर आहे, हे सगळे काय आहे, कॉन्क्रीट नाऊन आहे. वी कॅन एक्सपिरियन्स देम विथ द हेल्प ऑफ अवर 5 सेन्सेस. बट बियॉन्ड द एक्सपिरियन्स ऑफ दीट 5 सेन्सेस देर आर सम नाउन्स दॅट वी कॅन नॉट एक्सपिरियन्स विथ द हेल्प ऑफ अवर 5 सेन्सेस. तर ते सगळे जे नाऊन आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणतो. तर ते ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन कोणते आहे, जसं हॅपीनेस आहे, ऑनेस्टी आहे, कधी आपण म्हणू शकत नाही ऑनेस्टी असा आकार असा असतो, ऑनेस्टीचा सुगंध असा येतो, किंवा ऑनेस्टीचा एवढा आकार असतो, किंवा हॅपीनेस कसा असतो, ह्या सगळ्या कशा, ॲंगर आहे, लव आहे, जॉय आहे, ह्या सगळ्या कशा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. तर त्या ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन पुढे आपण कधीही आर्टिकल वापरत नाही. पण समजा ते ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन स्पेसिफिक बनवल्या गेले असेल, हॅपीनेस, ऑनेस्टी, एक्सेप्ट इवन दे आर मेड स्पेसिफिक बाय some phrases that follow them, you can use article in front of other abstract noun that it's a joy. आता इथं जॉय काय आहे, abstract noun आहे, पण जनरली आपण जॉयच्या पुढे कोणतेही आर्टिकल लावत नाही. पण त्या जॉयला जर स्पेसिफिक बनवल्या गेलं असेल, समोरच्या जर एखाद्या क्लाउजने म्हणा, फ्रेजेसने म्हणा, आता इथे पास जॉयच्या पुढे एक फ्रेज दिसते आपल्याला, टू सी द गार्डन इन द स्प्रिंग. आता कोणता जॉय, हा जॉय जो आहे हा पर्टिक्युलर झाला इथे, म्हणजे असं जनरल जॉय या अर्थाने इथे हा जॉय वापरला नाही. तर कोणता जॉय, की कोणता, टू सी गार्डन इन द स्प्रिंग, म्हणजे स्प्रिंग सीझनमध्ये गार्डन पाहणे हा कसा आहे, एक वेगळ्या प्रकारचा जॉय आहे. म्हणजे आपल्या जगामध्ये आपण वावरत असताना खूप ठिकाणी आपण आनंद घेत असतो, प्रत्येक ठिकाणी आपण, पण त्या सगळ्या आनंदाबद्दल इथं बोलल्या गेलं का नाही, फक्त कोणता आनंद पर्टिक्युलर झाला, तो स्पेसिफिक झाला. तर कोणता आनंद, टू सी गार्डन इन स्प्रिंग सीझन. हा पर्टिक्युलर अशा फ्रेजनी किंवा अशा क्लाउजनी जर तो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन जर स्पेसिफिक बनवल्या गेला असेल, तर अशा वेळेस त्या ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन पुढे आपल्याला आर्टिकल वापरता येते. आता खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहे. एव्हरीवन वॉन्ट्स हॅपीनेस. आता हॅपीनेस काय आहे, ते ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, पण इथे जनरल रेफरिंग आपल्याला इथं दिसते, जनरल हॅपीनेस इथे वापरला आहे.
पण समजा तेच वाक्य जर असे असेल, नॉट द हॅपीनेस आर अ हॅपीनेस बट नथिंग कॅन मॅच द हॅपीनेस. आता इथे द आला आहे, तर कशाबद्दल झाला आहे? तर हा हॅपीनेस समोरचे जे क्लाउज आपल्याला दिसते त्याच्यामुळे काय झाला, तर स्पेसिफिक झाला. तर काय आहे समोर क्लाउज? द हॅपीनेस ऑफ अ ब्लाइंड पर्सन हू इज ॲबल टू सी आफ्टर ॲन आय सर्जरी. तर कोणता हॅपीनेस? की जेव्हा एखाद्या आंधळ्या माणसाचा हॅपीनेस, इथं सगळ्यांचा हॅपीनेस म्हणून वापरला का, इथे स्पेसिफिक बनवलं आहे टर्ममुळे. तर जेव्हा आंधळ्या माणसाला सर्जरी झाल्यानंतर जेव्हा तो पाहू शकतो, तो हॅपीनेस कसा आहे? नथिंग कॅन मॅच. तर अशा प्रकारे समजा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनला समजा पर्टिक्युलर केलं गेलं असेल किंवा त्याला स्पेसिफिक बनवलं गेलं असेल एखाद्या फ्रेजनी म्हणा किंवा एखाद्या क्लाउजनी म्हणा, तर तेव्हा तो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन समजा स्पेसिफिक झाला असेल तर त्या ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन पुढे आपण जनरली डेफिनेट आर्टिकल वापरायचं असते, कारण की तो काय झाला आहे? स्पेसिफिक झाला आहे त्याच्यामुळे. नेक्स्ट आहे बिफोर अनकाउंटेबल नाउन. मी तुम्हाला याबद्दल चर्चा केली आहे. काउंटेबल कशाला म्हणायचं? दॅट वी कॅन काउंट 1 2 3 4 5 6 7. इफ देअर आर 100 trees we can count them. 1 tree, 2 tree, 4 tree. If there are some tables or chairs, if there are some buildings, we can count them 1 2 3 4. But if there is full of one bottle of water, we can say it is ए बॉटल ऑफ वॉटर. म्हणजे एक पाण्यानं भरलेली 1 लिटरची बॉटल आहे असं वगैरे आपण म्हणू शकतो. पण वी कॅन नॉट काउंट दॅट वॉटर. 1 वॉटर, 2 वॉटर, 3 वॉटर. इफ देअर इज शुगर, वी कॅन नॉट काउंट 1 शुगर, 2 शुगर, each and every particles of that sugar. So we can count them like 1 liter, 1 kg in this way. So if we can count that particular noun 1 2 3 4, we can call that is countable noun. If we are unable to count them, it is uncountable noun. So we don't need to use the articles before uncountable noun that we cannot count. For example, air, milk. The is used before the noun made specific by some following words. हा सेम नियम जो आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनबद्दल बघितला, तो सेम नियम इज अप्लिकेबल टू धिस रूल्स ऑल्सो. तो काय ते म्हणजे तुमचं अनकाउंटेबल नाऊन समजा स्पेसिफिक होत असेल, जसं फॉर एक्झाम्पल आता आपण जर बघितलं, द पॉट इज फिल्ड विथ वॉटर. द पॉट इज फिल्ड विथ वॉटर. इथे जे वॉटर आहे काय अनकाउंटेबल नाऊन आहे, त्याच्यापुढे कोणतेही आर्टिकल आले नाही. बट द वॉटर, आता इथे पहा, वॉटर इन द अर्थन पॉट इज कूल. आता पहा, आता इथे वॉटर म्हणजे अख्ख्या जगातल्या पाण्याबद्दल बोललं गेलं आहे का नाही, फक्त ज्या अर्थन पॉटमध्ये जो वॉटर आहे तो काय आहे? कूल आहे. म्हणजे इथे काय झाला, हा जरी अनकाउंटेबल नाऊन नसेल पण हा काय झाला? स्पेसिफिक झाला. कोणत्या वाक्यामुळे? इन अर्थन पॉट. हे जे इथं म्हणजे क्लाउज जोडलेला आहे, या क्लाउजमुळे काय झाला आहे? तो द वॉटर काय झाला? स्पेसिफिक झाला आहे. त्याच्यामुळे तो स्पेसिफिक जेव्हा एखादा म्हणजे काउंटेबल नाऊन असो, अनकाउंटेबल नाऊन समजा असा स्पेसिफिक होत असेल एखाद्या वाक्याने, म्हणजे आपला जेव्हा जनरली सगळ्या वॉटरबद्दल इथं बोलल्या गेलं आहे का नाही, फक्त वॉटर इन अर्थन पॉट, तर हे स्पेसिफिक जेव्हा होतो तेव्हा अशा नाऊन पुढे आपल्याला डेफिनेट आर्टिकल द हे आर्टिकल यूज करायचं असते. If there is some other rules before name of illness, but there are exception. त्या एक्सेप्शन तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. ए हेडेक, ए सोअर थ्रोट, ए कोल्ड, फ्लू द फ्लू, मिसल्स द मिसल्स, मम्स द मम्स. आता हे इलनेसच्या नावापुढे हेडेक असेल, आता तिथं काही एक्सेप्शन त्याने दिलेले आहे, त्या एक्सेप्शन सोडून आपल्याला बाकीच्या इलनेसच्या नावापुढे आपल्याला कोणतंही आर्टिकल यूज करायचं नाही. फॉर एक्झाम्पल पहा, द पेशंट इन रूम 207 इज बीइंग ट्रीटेड फॉर ब्रॉन्चिटिस. आता हे इथे ब्रॉन्चिटिस जे आहे कशाचं नाव आहे? इलनेसचं नाव आहे. तर त्याच्यामुळे हे जनरल सेन्सने जेव्हा वापरले जाते तेव्हा त्या ब्रॉन्चिटिस पुढे कोणतंही आर्टिकल उपयोगात आणलेलं नाही. सी कुडंट स्लीप ऑल नाईट बिकॉज ऑफ टूथेक. आता टूथेकसुद्धा काय आहे? एक प्रकारचं काय आहे? इलनेस आहे. त्याच्यापुढे सुद्धा कोणतंही आढळणार. बट आय हॅव अ हेडेक. पण इथे हेडेकच्या पुढे मात्र तुम्हाला आता हे एक्सेप्शन आहे, त्या आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला हेडेकच्या पुढे तुम्हाला आर्टिकलचा उपयोग करायचा आहे. ही इज इन बेड विथ फ्लू, मिसल्स, पम्प्स, बट सी हॅज गॉट द फ्लू, द मिसल्स. आता पहा, ही इज इन बेड विथ मिसल्स. विथ सोबत जर आलं
तर काय करायचं तुम्हाला, कोणते आर्टिकल यूज करायचं नाही. बट समजा सी हॅज गॉट जर आलं, समजा जसं प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये जर आपल्याला असं म्हटलं का सी हॅज गॉट, अशा प्रकारे ही हॅज गॉट, अशा प्रकारचं जर तुम्हाला एखादं वाक्य आलं तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्या इलनेसच्या नावापुढे. कोणते इलनेस, फक्त फ्लू, मिसल्स, हेडेक यांच्या पुढे तुम्हाला ते यूज करायचं आहे. बाकी कोणतेही जर असे इलनेसचे नाव असेल तर त्याच्यापुढे कोणते आर्टिकल यूज करायचं नाही. बिफोर नेम ऑफ कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, अनलेस द नेम हॅपन्स टू इन्क्लूड ऑफ. ज्या युनिव्हर्सिटीच्या नावामध्ये ऑफचा उपयोग केला असेल त्या युनिव्हर्सिटीच्या नावापुढे तुम्हाला आर्टिकलचा उपयोग करायचा आहे. द, कोणत्या युनिव्हर्सिटीचा म्हणजे कोणत्या आर्टिकलचा उपयोग करायचा आहे, द आर्टिकलचा उपयोग करायचा आहे. कधी, जेव्हा त्या युनिव्हर्सिटीच्या नावामध्ये ऑफ, ओ एफचा उपयोग झालेला असेल तर. जसं पहा, फॉर एक्झाम्पल, रणजित टूक अ डिग्री इन लॉ फ्रॉम दिल्ली युनिव्हर्सिटी. आता दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये ऑफचा उपयोग तुम्हाला दिसते का, नाही, त्याच्यामुळे त्याच्यापुढे कोणतेही आर्टिकल आलं नाही, प्रॉपर नाउन पुढे. तेच वाक्य जर असं लिहिलं गेलं, समजा रणजित टूक अ डिग्री इन लॉ फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद. आता द युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली असं जर असतं तर तिथे वरसुद्धा आपल्याला काय आलं असतं, आर्टिकल द आलं असतं. कधी, द युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली असतं. तर आता इथे युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद म्हणजे ऑफचा, ज्या युनिव्हर्सिटीच्या नावामध्ये ऑफचा उपयोग झाला आहे त्या युनिव्हर्सिटीच्या नावापुढे तुम्हाला द या आर्टिकलचा उपयोग करायचा आहे. देयर इज अनदर रूल, बिफोर नेम ऑफ मील्स, जेवणांची नावे असेल, हॅड अ डिफरंट टाईम ऑफ द डे एक्सेप्ट व्हेन दे आर स्पेसिफाईड बाय फॉलोइंग वर्ड्स. आता मीलसुद्धा असं जनरल मील असेल, ब्रेकफास्ट असेल, मील असेल, लंच असेल, यांच्या कोणत्याही नावापुढे आपल्याला आर्टिकल यूज करायचं नाही, अनलेस. पण तेव्हा जर ते इफ दे आर मेड स्पेसिफिक बाय सम वर्ड्स आर सम क्लॉजेस आर सम फ्रेजेस, वी हॅव टू यूज आर्टिकल द. फॉर एक्झाम्पल, लेट्स हॅव लंच टुगेदर टुमॉरो. आता इथे लंचच्या पुढं कोणते आर्टिकल आले का नाही, बट आय एन्जॉयड द ब्रेकफास्ट दॅट मारिया मेड फॉर अस. आता इथे हा ब्रेकफास्टसुद्धा काय लंच मील्सचा एक प्रकार आहे, पण त्याच्या इथे मात्र द आला आहे. का बरं, त्याला स्पेसिफिक बनवला आहे कोणत्या क्लॉजमुळे, दॅट मारिया मेड फॉर अस. हे जसं सगळ्या म्हणजे जनरल ब्रेकफास्टबद्दल बोलल्या गेलं आहे का इथे, नाही. तर कोणत्या ब्रेकफास्टबद्दल बोलल्या गेलं आहे, दॅट मारिया हॅज मेड फॉर अस. तर हे अशा प्रकारे जर स्पेसिफिक ते मील केलं गेलं असेल तर त्या मीलच्या नावापुढे, म्हणजे मील कोणते असेल, ते ब्रेकफास्ट असेल, लंच असेल, डिनर असेल, ते जर अशा प्रकारे क्लाउजने जर स्पेसिफिक केलं गेलं असेल तर तुम्हाला डेफिनेट आर्टिकलचा उपयोग करायचा आहे. आणि समजा ते जनरल सेन्सने जर उपयोगात आणलं असेल तर कोणत्याही आर्टिकलचा उपयोग करायचा नाही. हा एक महत्त्वाचा नियम आहे. आणखी एक लक्षात घ्या, बिफोर नाउन लाईक चर्च, कॉलेज, हॉस्पिटल, व्हेन दे आर रेफर टू in relation to their primary purpose, prayer, higher education, medical treatment, not as a places or building. हा महत्त्वाचा नियम लक्षात घ्या. हे 3 बिल्डिंग तुम्ही लक्षात ठेवायच्या, चर्च, कॉलेज आणि हॉस्पिटल. आता चर्चचा प्रायमरी उद्देश काय असेल, की चर्च कशासाठी उपयोगात आणले जाते, का तिथे प्रेयर करण्यासाठी. असं कॉलेजचा उपयोग, प्रायमरी उपयोग काय आहे, की कॉलेजमध्ये हायर एज्युकेशन घेणं. त्याच्यानंतर हॉस्पिटलचा उपयोग काय आहे, प्रायमरी उपयोग, की तिथे ट्रीटमेंट मिळणं. हे जर प्रायमरी उद्देशाने जर जसं आय एम गोईंग टू चर्च फॉर प्रेयर असं म्हणत असेल तर ठीक आहे. समजा पण मी त्याच चर्चमध्ये पेंटिंग मारण्यासाठी जात असेल, त्याच चर्चमध्ये मी कोणातरी एखाद्या मित्राला भेटण्यासाठी जात असेल, तर याचा अर्थ काय, की त्याचा प्रायमरी उद्देश वगळून मी दुसऱ्या उद्देशाने ते चर्च ॲज अ बिल्डिंग म्हणून वापरत आहे. आता माझ्यासाठी ते पेंटिंगचं काम जर मी घेतलं असेल तर माझ्यासाठी ते चर्च काय आहे, एक बिल्डिंग आहे. माझ्यासाठी त्याचा प्रायमरी उद्देश आहे का, तिथे मी प्रेयरला चाललो का नाही. मी समजा एखाद्याला भेटायला जात असेल तर मी काय सांगेल, आय वॉन्ट टू मीट यू ॲट द चर्च. तर याचा अर्थ काय, की मी तुला त्या चर्चमध्ये, आता आय एम युजिंग दॅट पर्टिक्युलर चर्च ॲज अ बिल्डिंग, नॉट युजिंग इन द सेन्स ऑफ इन प्रायमरी सेन्स. तर अशा जर त्याचा प्रायमरी सेन्स वगळून जर दुसऱ्या उद्देशाने ॲज अ बिल्डिंग म्हणून तुम्ही त्याचा रेफरन्स देत असाल तर तेव्हा तुम्हाला आर्टिकल द वापरायचा. समजा तिच्या प्रायमरी सेन्समध्ये जर तुम्ही त्या म्हणजे चर्च, बिल्डिंग आणि आपला चर्च, हॉस्पिटल आणि स्कूल, चर्च, कॉलेज आणि हॉस्पिटल हे त्याच्या प्रायमरी सेन्सने जर तुम्ही वापरत असेल तर कोणतेही आर्टिकल यूज करायचं नाही. फॉर एक्झाम्पल दिला आहे, हर डॉटर इज ॲट कॉलेज. याचा अर्थ काय, सी इज गेटिंग एज्युकेशन देअर. त्याच्यामुळे कॉलेजच्या पुढं कोणते आर्टिकल आले का नाही.
बट हर डॉटर सायकल्स टू द कॉलेज. सायकल्स टू द कॉलेज याचा अर्थ काय की त्याची मुलगी त्या कॉलेजपर्यंत सायकलने प्रॅक्टिस करते किंवा सायकल चालवण्याचा प्रयत्न करते. शी इज नॉट गोईंग देअर टू गेट एज्युकेशन. शी इज ओनली गोईंग देअर फॉर द पर्पज ऑफ एक्झरसाईज, फिजिकल एक्झरसाईज. तर तिचा एक पॉईंट आहे की घरापासून त्या कॉलेजपर्यंत ती सायकलने जाते. याचा अर्थ शी इज नॉट गोईंग देअर टू गेट एज्युकेशन. शी इज ओनली गोईंग टू द कॉलेज फॉर हर फिजिकल एक्झरसाईज. तर इथे काय आहे, बिल्डिंग अँड सराउंडिंग कॅम्पस. आता इथे काय झालं की त्या कॉलेजमध्ये ते फिरायला जाते. याचा अर्थ काय की ते बिल्डिंग म्हणून तिने एक त्या सेन्सने त्याचा उपयोग केलेला आहे. त्या बिल्डिंग आणि त्याच्या कॅम्पसमध्ये ते फिरण्यासाठी जाते बा, असा त्याचा उपयोग होतो. लक्षात ठेवायचं आहे, समजा आपण ही इज गोईंग टू हॉस्पिटल असं जर तुम्ही एखाद्याबद्दल जर म्हटलं वाक्य, याचा अर्थ काय, तो ही इज गोईंग देअर टू गेट ट्रीटमेंट फॉर हिज डिसीजेस. समजा असं म्हणत असेल ही इज गोईंग टू द हॉस्पिटल टू मीट हिज फ्रेंड. याचा अर्थ काय की तो हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी चालला का, नाही, तो त्याच्या मित्राला भेटण्यासाठी चालला, असा त्याचा अर्थ. तुम्ही त्याचा प्रायमरी उद्देश सोडून वेगळ्या अर्थाने जर त्या बिल्डिंगचा उपयोग करत असाल तर तेव्हा तुम्हाला तिथे द हे आर्टिकल लिहायचं आहे. अदरवाईज कोणतंही आर्टिकल तिथे यूज करायचं नाही. कोणते कोणते नाव लक्षात ठेवायचे तुम्हाला, हॉस्पिटल, चर्च आणि कॉलेज, स्कूल. In phase with the preposition by, on, showing means of transport, transmission. आता हे by आणि on हे लक्षात ठेवा. मनसूर केम टू द सिटी बाय ट्रेन. आता बाय किंवा ऑन असं जर काय आलं तर वी गो ऑन फूट टू स्कूल. बाय आणि ऑन, आणि आपण ते एक बाय मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन जेव्हा आपण वापरत असू तर तेव्हा कोणतेही आर्टिकल यूज करायचं नाही. अशा प्रकारे आपले यूज ऑफ आर्टिकल अँड ओमिशन ऑफ आर्टिकल, these are two part of article. You have been given some exercise in your textbook. Try to solve it out. Okay, thank you.